विजय वडेट्टीवार ने लाडली बहन योजना को लेकर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि लाडली बहनों को पैसे मिलने चाहिए, साथ ही वे बेमौसम बारिश से हो रहे किसानों के नुकसान पर भी उन्होंने अपनी बात रखी। नाही, त्याच्यावर मी बोललो आहे, माझी प्रतिक्रिया मी दिली आहे। पैसे कुठून आणायचे तो सरकारचा प्रश्न आहे। कशाला झक मारायला तुम्ही आश्वासन दिलं शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना 2100 देतो म्हणून? तुमची कुवत नव्हती, तुमची जाणत नव्हती, तुमच्याकडे ती परिस्थिती नव्हती, कशाच्या भरोशावर दिलं? सत्तेमध्येच होतात तुम्ही, तुम्हाला आर्थिक परिस्थितीची जाणीव होती। याचा अर्थ काय? मागासवर्गीयांचे पैसे पळवाल, मागासवर्गीयांचा निधी पळवाल तुम्ही, आणि मागासवर्गीयांचा हक्काचा निधी अशा पद्धतीनं वळवण्यासाठी योजना आणली काय? तुम्हाला कारण इतर बाकीतून पैसे इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये कमवण्याचा जो धंदा चालला आहे, अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च होत आहे, ते बंद करा, तिथून काढा निधी। 100 गोष्टी सांगता येईल। मुंबईतल्या जमिनी मोफत फुकटामध्ये अदानीनं देता तुम्ही, त्या जमिनी विका ना, लाडक्या बहिणीला 5 वर्ष पोचता येईल आणि पैसे देता येईल। 5-5, 10-10 लाख कोटीच्या जमिनी जर अदानीला मिळत असतील, याचा अर्थ काय? त्याला खिरापत वाटायची आणि मागासवर्गीयांचं शोषण करायचं, आदिवासींचं शोषण करायचं, त्यांच्या योजनांना खिडक्यात। आज 4 महिने 6 महिन्यापासून काल एक मुलगा येऊन रडत होता आमच्याकडे, सातारा जिल्ह्यातला, माझ्याकडे येऊन। त्या पोराला अजूनही तुमच्या PhDचे पैसे मिळत नाही आहे। हे काय चाललं आहे? मुलं उद्ध्वस्त होत आहेत। आणि त्यामुळं मला तरी वाटतं की सरकारने गरिबाचा गळा घोटून सगळ्या योजना राबवत असेल तर ते हे सरकार सामान्य लोकांसाठी नाही, हे स्पष्ट होत आहे।